गाणगापूरचे महात्म्य. या ठिकाणी श्री नरसिंह सरस्वती यांचे स्थान आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात कारंज नावाचे गाव आहे. त्या गावाला लाडाचे कारंजे असेही म्हणतात. या गावी फार पूर्वी माधव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव अंबाभवानी असे होते. दोघेही शंकराचे परमभक्त होते. आपणास श्री दत्तासारखा ज्ञानी पुत्र व्हावा अशी त्यांची इच्छा होती. काही दिवसांनी अंबाभवानीला मुलगा झाला. सर्वांना खूप आनंद वाटला. मुलगा जन्माला येताच ओंकाराचा उच्चार करू लागला. भविष्यकाळाने हा अवतारी पुरुष होईल व सर्वाचा गुरु होईल. हा लग्न करणार नाही, त्याच्या आईवडिलाच्या इच्छा पूर्ण करील असे त्याचे भविष्य वर्तवले. त्या मुलाचे नाव नरहरी असे ठेवले. नरहरी 7 वर्षाचा होईपर्यंत ओंकाराशिवाय त्याला काहीच बोलता येत नव्हते. आपला मुलगा मुका आहे असे समजून आईवडिलांना अत्यंत दुःख झाले. पण या 7 वर्षाच्या कारकिर्दीत नरहरीने अनेक चमत्कार करून दाखवले. एके दिवशी नरहरीने सहज खेळत खेळत हातात लोखंडाचा तुकडा घेऊन त्याच्याकडे आम्रत दृष्टीने पाहताच त्या लोखंडाचे सोने झाले. हा चमत्कार पाहून आईवडिलांना फार आनंद झाला. त्यांना धन्यता वाटली. काही दिवसानंतर मौजी बंधन केल्यावर आपणास बोलता येईल असे नरहरीने खुणेने सांगितले. मौजी बंधन करण्यात आले. गायत्री मंत्राचा उपदेश झाला. काय आश्चर्य! नरहरीचे त्यावेळी 4 वेद 6 शास्त्रे असखलित वाणीने सर्वांना मुखोद्गत म्हणून दाखवले. मात्र भिक्षा घेतेवेळी नरहरीने 4 वेदातील मंत्र क्रमशः म्हणून दाखवले. आंबाचा आनंद गगनात मावेना. बालवयातच इतकी अलौकिक कर्मे करणे हे अवतारिक पुरुषाशिवाय शक्यच नाही असे गावातील विद्वान लोक म्हणू लागले. मोठमोठे पंडित, शास्त्री इत्यादी विद्वान लोक गहन विषयावर चर्चा करून ज्ञान संपादन करण्यास येऊ लागले. थोड्याच दिवसात तीर्थयात्रा करण्यास जाण्याची परवानगी माता पित्याकडे मागितली. तेव्हा माता म्हणाली, तुझ्या वाचून आपणास दुसरा मुलगा नाही. वृद्धापकाळी आमचे रक्षण कोण करणार? त्यांना खूप दुःख झाले. तेव्हा नरहरी म्हणाला, तुम्ही शोक करू नका. तुम्हाला 4 पुत्र होतील. माते, तुला 2 मुलगे होईपर्यंत मी तुम्हाला सोडून जाणार नाही. काही दिवसांनी अंबाभवानीला 2 पुत्र झाले. मग नरहरीने 21 वर्षानंतर भेटण्याचे आश्वासन देऊन तीर्थयात्रेस निघाला. बाळा, तू तर प्रत्यक्ष श्रीदत्ताचा अवतार आहेस. तो आमच्या पोटी जन्मलास. आम्ही धन्य झालो असे म्हणून माता पित्यांनी आनंदाने त्याला आशीर्वाद दिले. नरहरी काशी क्षेत्री गेले. तेथे त्यांनी संन्यास घेतला. नंतर श्री नरसिंह सरस्वती या नावाने ते प्रसिद्ध झाले. मग बद्रिका आश्रमाकडे गेले. त्यांना अनेक शिष्य मिळाले. नंतर ते गाणगापूर येथे वास्तव्यास आले. अक्कलकोट ते गाणगापूर ही दत्त अवताराची प्रमुख ठिकाणे आहेत. अक्कलकोटपासून गाणगापूर सुमारे 70 किलोमीटर आहे. अक्कलकोटपासून बस सेवा गाणगापूरला जाण्यासाठी आहे. तसेच खाजगी वाहनाने देखील गाणगापूरला जाता येते. गाणगापूरला दक्षिण काशी म्हणतात. गाणगापूर हे दत्तभक्ताची पंढरी आहे. दत्तात्रेयाचे दुसरे अवतार नरसिंह सरस्वती यांचे हे पवित्र स्थान आहे. नरसिंह सरस्वतीने आपल्या आयुष्याची अखेरची वर्षे गाणगापूर येथेच होते. त्यांनी या ठिकाणी मठ बांधला व आपल्या निर्गुण पादुका या ठिकाणी ठेवून ते गुप्त झाले. म्हणून हे दत्ताचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे एक जागृत देवस्थान आहे. गाणगापूरमध्ये भीमा अमरजा नदीचा संगम होतो. या नदीवर स्नानासाठी नरसिंह सरस्वती जात असत. तसेच आजही भक्तमंडळी या भीमा अमरजा संगम नदीवर स्नानासाठी जातात व नंतर मुख्य दत्त मंदिरामध्ये दर्शनास जातात. या संगमामध्ये स्नान केल्यामुळे पाप नाहीसे होते असे लोकांचा समज आहे. संगमाच्या वरील बाजूस एक मोठा सभामंडप आहे. त्या ठिकाणी मधोमध औदुंबर वृक्ष आहे. या वृक्षामध्ये दत्ताचा वास आहे असे मानले जाते. त्यामुळे तेथे गणेशाची मूर्ती व पादुका स्थापन केले आहेत. भक्त या औदुंबर वृक्षास आपल्या इच्छेप्रमाणे 11, 21, 108 इत्यादी प्रदक्षिणा घालतात. सभामंडपामध्ये
नित्यनेमाने गुरुचरित्राचे पारायण केले जाते. त्यानंतर गाणगापूरमध्ये संगमापासून जवळ दीपस्तंभ आहे व संगमेश्वर मंदिर आहे. तेथून काही अंतरावर भस्माचा डोंगर आहे. या ठिकाणी परशुरामांनी मोठा यज्ञ केला. त्या यज्ञातील भस्माने हा डोंगर तयार झाला आहे. तसेच ऋषीमुनींनी देखील या ठिकाणी यज्ञ केले होते. या ठिकाणी हजारो भक्त येतात व तेथील भस्म घेऊन जातात. परंतु आश्चर्याची गोष्ट आहे की येथील भस्म कमी होत नाही. हे जागृत ठिकाण आहे म्हणून येथे पावित्र्य राखणे बंधनकारक आहे. भूत पिशाच कर्णीबाधा यापासून मुक्ती मिळण्यासाठी लोक येथील भस्म घेऊन जातात. या भस्मामुळे आजार बरे होतात असे मानले जाते. तसेच संकटनाशक असे हे भस्म आहे. गाणगापूरच्या मधोमध निर्गुण पादुका मठ म्हणजेच मुख्य दत्त मंदिर आहे. हे मंदिर अतिशय प्राचीन, पवित्र व जागृत स्थान आहे. भव्य महाद्वार आहे. मंदिराच्या आत मोठा सभामंडप आहे. सभामंडपामध्ये अनेक भक्तमंडळी बसलेली असतात. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात एक लहान दरवाजा आहे. त्या लहान दरवाजातून निर्गुण पादुकाचे व दत्तात्रयाचे दर्शन होते. मंदिरामध्ये दुपारी आरती होते. आरतीच्या वेळी दत्त नामाच्या घोषाने मंदिर दुमदुमून जाते. ज्यांना भूतबाधा, पिशाच व कर्णीबाधा आहे अशा लोकांच्या अंगात आरती सुरू झाली की वारे भिनते. ती मोठ्याने ओरडतात, किंचाळतात, लोखंडाच्या खांबावर एका क्षणात चढतात व पादुकाकडे झेप घेतात. त्यानंतर दत्ता सोड असे म्हणतात. हे दृश्य पाहून इतर लोकांना थोडी धडकी भरते. पुजाऱ्याने त्यांच्या दिशेने दत्तगुरूचा दंड टाकताच हे लोक जाग्यावरच थांबतात. अशी मान्यता आहे की ज्या लोकांना भूतबाधेने ग्रासले आहे असे लोक या ठिकाणी आपोआप बरे होतात. दत्तगुरूच्या शक्तीमुळे भूतबाधा निघून जाते. गाणगापूर येथे अमावस्या, पौर्णिमा इतर उत्सवाच्या दिवशी प्रचंड गर्दी असते. गाणगापूरला आल्यानंतर अर्धांगवायू ही म्हणजेच पॅरालिसिस ही बरा होतो असे मानले जाते. दुपारी आरतीनंतर भक्त माधुकरी मागतात. हा महाप्रसाद आहे. हा प्रसाद येथे येणारे भक्त ग्रहण करतात. ही माधुकरी जागोजागी वाटली जाते. तिथून जवळच पंचमुखी गणपतीचे मंदिर आहे. तसेच नवग्रह मंदिर, शनी मंदिर व कल्लेश्वर मंदिर ही मंदिरे जवळजवळ आहेत. गाणगापूरमध्ये ज्या रस्त्याने गेलो त्या रस्त्याने येऊ नये असे काही लोक मानतात. या ठिकाणी आजारी व्यक्तीला, भूतबाधा झालेल्या व्यक्तीला तसेच कर्णीबाधा झालेल्या व्यक्तींना त्यांचे नातेवाईक घेऊन येतात. काही लगेच बरे होतात तर काही बरे होईपर्यंत तेथेच राहतात. तसेच या ठिकाणी मानसिक आजारी लोकांना सुद्धा नातेवाईक आणून सोडतात. ते या ठिकाणी बरे होतील ही त्यांची आशा असते. याशिवाय नको असलेल्या व्यक्तीस, जड झालेल्या वृद्धासही या ठिकाणी त्यांचे नातेवाईक आणून सोडतात. या ठिकाणी माधुकरी मिळते. त्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न सुटतो. परंतु ही एक मनाला खिन्न करणारी गोष्ट आहे. या ठिकाणी साक्षात दत्त महाराजाचे स्थान आहे. येथून अनेक लोक आपल्या व्याधीपासून बरे होतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. असे हे गाणगापूर पवित्र दत्ताचे ठिकाण आहे. जय श्री गुरुदेव दत्त. ही जर माहिती तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.